आपण आलो आहोत बल्लाळेश्वराला, अष्टविनायक पाली. तर हे आहे बल्लाळेश्वराची मूर्ती आणि ही आपली कोकणातली आर्ट. टेराकोटाची सगळं आहे. इथे वाटण चाललेलं आहे, मीठ करणं, चूल आहे छोटीशी, पाखडतायतले जी आपली घरगुती उजाळ कामं वगैरे जात्यावर दळतायत. इथे वेळीवर खवणं चालू आहे. तर अशा प्रकारे ही आहे सप्तपदी. पहिलं पाऊल, दुसरं पाऊल, तिसरं पाऊल, अशी ही सप्तपदी. आपण पुढे आलो की हा आला कोकण मेवा, कोकणातला रानमेवा. अशा प्रकारे इथे सगळं लाडूचे सर्व प्रकार आले सुंदर असे. त्यानंतर इथे आले देवाचा प्रसाद. किती सुंदर आहे बघा, खूप सुंदर असा देवाचा प्रसाद बनवलेला आहे लोकरीपासून. इथे आपण पाहत आहोत अन्नपूर्णा, बाळकृष्ण. आपण जे मुलीला अंधणामध्ये देतो ते देव, सगळे देवाचं सर्व सामान, समई वगैरे, आंधणाची भांडी हा आहे. मागे सगळे शॉलचे प्रकार दिसत आहेत. त्याच प्रकारे आपण इथे लाडू केलेले आहेत. आपण 5 ते 6 प्रकारचे लाडू केलेले आहेत. इथे छान अशा खाज्याच्या करंजा, इथे मोदक आलेले आहेत. इथे पण सर्व लाडू आहेत, चकली, इकडे करंजी. इथे सगळे लोकरीचे विणलेले रुमाल वेगवेगळे. ही सगळी तोरणं आली आहेत. खूप सुंदर अशी लोकरीची तोरणं आहेत. इथं आंबा आणि झेंडूचं तोरण आहे. तसं इथं शुभलाभ हे एक तोरण आहे. इथे आजीने बनवलेली गुलाबाची फुलं. अंकिताची आजी खूप छान बुके बनवते. तर ही गुलाबाची फुलं खूप सुंदर. हा आहे कलश, लोकरीपासून बनवलेला. खूप सुंदर असं अंकिताचं रुखवत. हो, आणि ह्या सगळ्या अंकिताची मामी, हे सगळे नातेवाईक. ही अंकिताची आई, ही अंकिताची ताई, ही अंकिताची मावशी. धन्यवाद. ही आजी, ही आजी, ह्या सगळ्या आजी. आणि ही माझी आजी. हाय बोल, हाय.